माणिकराव कोकाटे मानहानी प्रकरणामध्ये रोहित पवारांना बाजू मांडण्यासाठी पुन्हा एकदा वेळ वाढवून देण्यात आला आहे। कोकाटेंनी कोर्टात सादर केलेली कागदपत्र 23 डिसेंबर पर्यंत तपासली जाणार आहेत। रम्मी खेळतानाचा व्हिडिओ कोणी काढला या संदर्भामध्ये पोलिसांकडून तपास व्हावा अशी मागणी कोकाटेंनी केली होती। मंडवा जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होतो हे आता उघड झालंय असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय। कारण शीतल तेजवानीने दिलेल्या अर्जावर कार्यवाही करावी अशा मागणीचं पत्र पार्थ पवारांनी केल्याचा दावा कुंभार यांनी केलाय। जिल्हाधिकारी कुळ कायदा शाखा यांना तेजवानीने केलेल्या अर्जावर कार्यवाही करावी अशा अर्थाचं पत्र आपला कृपाभिलाषी पार्थ पवार यांनी दिलेलं आहे। म्हणजे जे आतापर्यंत म्हटलं जातं की मुळापर्यंत पोहोचायचं कसं तर मूळ इथे ही कागदपत्र प्रशासनाकडे हीच कागदपत्र पोलिसांनाही मिळायला हवी होती, परंतु आता जणू काही त्यांचा संबंध नाही असं सांगून या सगळ्या प्रकारावर जो पांघरून टाकायचा प्रयत्न झालाय त्याच्यातला हा खुलासा आहे। त्यामुळे प्रशासनाने आता तरी याच्यामध्ये अमुक नाही तमुक नाही, आरोपी सहकार्य करत नाहीत हे पोलिसांकडून सांगण्यात येणारं सगळ्यात तकलादू कारण नाही असं मला वाटतं। नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित MIC सेंटरची निविदा अखेर रद्द करण्यात आली। पर्यावरण प्रेमींच्या मागणीनंतर ही निविदा रद्द करण्यात आली। मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून ही निविदा रद्द करण्यात आली आहे। पर्यावरण प्रेमींकडून मंत्री गिरीश महाजन आणि प्रशासनाचं स्वागत करण्यात आले। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमधील बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली। विद्यमान नगरसेवक असलेली जागा संबंधित पक्षालाच देण्यावर एकमत झाले। काही जागांची अदलाबदल करण्याची देखील तयारी आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। जागा वाटपासंदर्भात गुरुवारी पुन्हा एकदा मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे। पाटील अजित पवार यांच्या भेटीला रुपाली पाटलांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता। रुपाली पाटील नाराज असल्याच्याही चर्चा होत्या आणि आता ते अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। पुण्यात रुपाली पाटील अजित पवार यांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर ही भेट अतिशय महत्त्वाची आहे।